हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. मी प्राजक्ता आज तुमचं स्वागत करते आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज संडे आहे, त्यामुळे मग लेट उठलं. बाहेर बघितलं तर वातावरणात आभाळ आलेलं होतं. ढगं येतात पण पाऊस कुठे उडून जातो हेच काही कळत नाही. आणि थोडा शावर येऊन इतकं गरम होतं की प्राण्या पक्ष्यांनाही आता त्याचं खूप प्राणी पक्षीही आता खूप वैतागलेले असणार, कारण की त्यांनाही पाण्याची गरज तर आहेच, उलट थंडाव्याची गरज आहे, कारण ते घराबाहेर असतं आणि आपण घरामध्ये असतो. आपल्याला इतकं जाणवत नाही, कारण आपल्या छताखाली AC असतं, फॅन कूलर सगळंच असतं. आज संडे असल्यामुळे आज घरी मटण आणणार होते आणि त्याचीच प्रिपरेशन मी इकडे करून घेत आहे. रोज स्कूल असल्यामुळे आपण मुलांसाठी हेल्दी नाश्ता तयार करत असतो घरी, आणि त्यांच्या टिफिनवर आपण हेल्दी टिफिन देत असतो नेहमी. पण आज संडे होता, त्यामुळे ना मग आम्ही बाहेरून नाश्ता आणलेला होता आणि नाश्त्यामध्ये समोसे होते. आणि ते कुलूला राहावेसे झाले ना, त्याने जस्ट समोसा काढला आणि खाल्ला तो. आणि इकडे आमचं आता खाण्याची वेळ झालेली होती नाश्त्याची. मग आम्हीही इकडे समोसे काढून घेतले छान आणि नाश्तासुद्धा करून घेतलाय. वातावरण खूपच अनप्रिडिक्टेबल झालं आहे. कधी पाऊस येतं, तर कधी ऊन तापतं, लगेच नॉर्मल वातावरण होतं. आणि 2च मिनिट पाऊस पडल्यानंतर खूप अशी ऊन निघतं. त्यामुळे काय होतं की सगळं जी वाफ आहे जमिनीतली ती वर येतं आणि परत जास्त गरम व्हायला लागतं. आणि इकडे मी आता मील प्रिपरेशन संडे म्हटला की आपल्याला झोपेतून उठायला उशीर होतो. त्यानंतर आपला नाश्त्याला उशीर होतो. आणि मटण असलं की आपल्याला सगळं निवांत करायचं असतं, कारण की आपला एकच दिवस आपला हक्काचा मिळतो आणि त्यासाठी आपण जगायला पाहिजे.
सगळी पूर्वतयारी आपली झालेली आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर जो मसाला केलेला आहे तो भाजीमध्ये टाकूया आणि देन त्याला छान असं शिजू देऊया, कारण की मसाल्याचा कच्चेपणा तो जायला पाहिजे आणि मटणाला छान असा स्वाद यायला पाहिजे. मटण म्हटलं की मटणासोबत भाकरी तर हवीच. असा गावरान आपल्याला बेत करायचा असला तर इकडे मी भाकरी करून घेत आहे आणि खायलाही सुगरण लागतं आणि हेल्दीसुद्धा असतं. भाकरी, मटण आणि छान असं सलाद त्यावर आणि सुंदर असं आज रविवारचं जेवण.